हॅलो गाईज, मी साक्षीच कोझी कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. मकर संक्रांत म्हणजे नुसता सण नाही, तिळासारखी व गुळासारखा गोडवा नात्यामध्ये उतरवण्याचा, नाती जोपासण्याचा व आयुष्यात सकारात्मकता आणण्याचा हा सण. तर माझी देखील संक्रांत काही अशीच साजरी झाली, ती मी ह्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे. ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा. च्या दिवशी मी उशिराने माहेरी पोहोचले. त्यानंतर आम्ही नाईटलाच शिदोरी सोडली, तो काही शूट नाही मला करता आला. त्यानंतर संक्रांती दिवशी मी माझ्या लग्नातला शालू वेअर केला होता व आम्ही रामाच्या मंदिरात रामाला ओवासण्यासाठी गेलो होतो. ते मुलीच्या ओटीमध्ये विडा घालण्याची पद्धत आहे, तर ते 5 बायकांना बोलवून मम्मीने व आजीने माझ्या ओटीमध्ये विडा घातला. तर हे त्या दिवशीचे सगळे फोटो आहेत. फोटो कसे वाटले हे नक्कीच कमेंट करून तुम्ही मला सांगा. त्यानंतर माझं संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला. तर हे सगळं काही डेकोरेशन आहे ते माझ्या मम्मीने व वहिनीने केलेलं होतं. तर मुलीचं पहिला हळदी कुंकू म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह आयांमध्ये दिसून येतो, तोच माझ्या मम्मीमध्ये पण मला दिसून आला. जेव्हा नवीन नवरी माहेरी जात असते तेव्हा तिला सासरवरून वौसा दिला जातो. तर त्यामध्ये साडी, ओटीचं सामान, बांगड्या, नेलपेंट, गोडाचे पदार्थ जसं की तिळगूळ, तिळाचे लाडू, हलव्याचे दागिने व बरंच काही असं दिलं जातं व वाण म्हणून हळदी कुंकू देखील देतात. तसंच मला देखील हे सगळं वौसा माझ्या सासरवरून दिलेला होता. मग माझ्या मम्मीने 5 बायकांना बोलवून तो मला हळदी कुंकू वगैरे लावून तो वौसा माझ्या ओटीमध्ये घातला. आणि हो, तुम्हाला हे माझं पहिल्या संक्रांतीचं डेकोरेशन कसं वाटलं, हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. बरोबर, मी काही संक्रांती शूटचे व्हिडिओ शूट केलेले होते संक्रांतीनंतर, ते देखील तुम्हाला आवडले असले तर नक्कीच तुम्ही पेजवर जाऊन बघू शकता. त्यानंतर मी हे अशा प्रकारची एंट्री घेतली. सगळेजण माझ्याकडं बघून नवी नवरी आली असं म्हणून मला चिडवत होते. हे जे काही तुम्हाला सगळं शूट दिसत आहे ते माझ्या चुलत वहिनींनी घेतलेलं आहे. कारण माझ्या घरी माझ्या मम्मीला एवढं सगळं काही जमत नाही शूटिंग वगैरे करायला. तर हे शूट जे काही आहे ते वहिनींनी घेतलेलं आहे. त्यानंतर हे सगळं असा प्रोग्राम पार पडला. त्यानंतर ह्या 5 बायका सगळ्यांनी येऊन मला हळदी कुंकू लावून हे वाण माझ्या ओटींमध्ये दिलं. त्यानंतर मी देखील सर्वांना हळदी कुंकू लावलं आणि हळदी कुंकवाचं जे पान आणलं होतं, सुंदर आकार होता त्याचा, तर ते मी त्यांना हळदी कुंकवाचं वाण म्हणून देऊन दिलं. तर हे सगळं शूट एवढा घाईघाईत झाला की मला माझे स्पेशल फोटोशूट नाही करता आलं. पण मी त्याच्यानंतर एक ब्लॅक साडी घालून माझा शूट करून घेतला होता. ते देखील व्हिडिओज आहेत, पण तुम्हाला जर बघायचे असतील किंवा आवडत असतील तर माझ्या पेजवर जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि मी तुम्हाला वेअर केलेल्या 3 पण साड्या कशा वाटल्या, माझा लुक कसा वाटला, एवढा काही मी लुक केलेला नव्हता, पण खूप घाईघाई झाली होती त्यामुळे मी साधंच आवरलं होतं. तरी पण माझा लुक कसा वाटला तर हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. माझी मला नेम पावळणावरी त्या जीव हा भांबावला. सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला नेम पावळणावरी त्या जीव हा भांबावला. खेळ हा तर कालचा खेळ हा तर कालचा पण
बावऱ्या माझ्या मनाचे फुलगडे नावागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे हो बावऱ्या माझ्या मनाचे फुलगडे नावागणे उसवणे होते खरे की हे नव्याने